एका लहानशा गावात श्रावणाची चाहूल लागली. नागपंचमीला अंगणात नागाचं चित्र. मंगळागौरीच्या रात्री आई आणि मावश्या फुगड्यांमध्ये रंगल्या. गोकुळाष्टमीला रामू गोविंदा झाला. रक्षाबंधनाला सुमीने राखी बांधून गोड वचन मागितलं. दिमी माझ्यासोबत राहशील का? नारळी पौर्णिमेला ओढ्याला नारळ वाहून सुमी म्हणाली, गावाला पाणी कमी पडू नये. शेवटी आले बाप्पा. गणेश चतुर्थीचा गजर, आरती आणि विसर्जन. आणि मग आईचे एक वाक्य, सण जाता पण आपल्याला आठवणी देऊन जाता. श्रावण सणांची सतरंगी छटा, नात्यांची आणि संस्कृतीची. अनशा डोंगराळ खेड्यात श्रावणाची चाहूल लागली होती. मातीच्या घरच्या ओसरीवर आईनं आंब्याच्या पानांची तोरणं लावली. त्या घरात दरवळत होतं भक्तीचं सुवासिक वातावरण. पंचमीला रामू आणि सुमीने तांदळाच्या नागाचं चित्र रेखाटलं. आई म्हणाली, नाग म्हणजे निसर्गाचं रूप, जमिनीच्या रक्षणासाठी आपली प्रार्थना. गौरीच्या जागरणात अंगण झंकारलं आणि सुमीला आईने दिलं छोटंसं ढोलकं, सौभाग्याचं प्रतीक. तिचा आवडता सण गोकुळाष्टमी. झोका घेत तो ओरडला, मी गोविंदा झालोय. पण बाबांनी सांगितलं, पहिलं पाणी द्या काम करणाऱ्यांना, ते खरे गोविंदा. रक्षाबंधनाला सुमीने रामूला राखी बांधली आणि म्हणाली, कितीही चिडले तरी तू सोबत राहशील. नारळी पौर्णिमा. ओढ्याला नारळ अर्पण करत सुमी म्हणाली, आपल्या गावाला कधीच पाणी कमी पडू नये. सरले, पण आईचे एक वाक्य मनात राहिलं, हे सण म्हणजे आठवणीचे रंग, भक्ती, आपुलकी आणि संस्कृतीची सतरंगी छटा.